माणिक पाटील हे आपल्या घरातलं भांडण आहे, तर हे चव्हाट्यावर येण्याचं कारण काय? हे प्रॉपर्टीसाठी, प्रॉपर्टी पाहिजे, सोना पाहिजे, सगळा का घेतलेला आहे तिने. हो. आणि ज्या माझ्या मुलग्याचा हक्क, हे जर हक्क दुसऱ्याला देत असेल किंवा माझा पैसा जर दुसऱ्याला खायला देत असेल तर ते मी बरदास्त नाही होऊ शकत माझ्या. आणि मी हिला जो सपोर्ट देतो हा मनोज शिंदे, हा याच्या अगोदर हिने त्याच्यावर केस केलेली आहे की वागळ्या पॉलिटिशियनला याच्यावर गुन्हा झालेला आहे 326. त्या 326मध्ये याने 2 दिवस आतमध्ये काढलेला आहे. याच्या कानाखाली तिने आवाज काढला एक, तेव्हा ती केस झाली याच्यावरती. याचा बड्डे आतमध्ये गेला. बड्डे याने केक त्यांनी वागल्या पॉलिटिशियनला कापला, त्यावर हाफ चड्डीवर. म्हणजे हे जे ह्या प्रकरणामागं टोटल तुम्हाला असं वाटतं की मनोज शिंदेचाच हात आहे आणि मनोज शिंदेचा सपोर्ट आहे. आता व्हॉट्सअपला बघा ना, मनोज शिंदेने टाकलेलं आहे ते. आता पण तुम्ही आता सांगितलं की म्हणजे संगीता पाटीलने सांगितलं की हे मनोज शिंदेचा मला सपोर्ट आहे म्हणून. हां, मनोज शिंदेचा सपोर्ट आहे. म्हणजे त्यांनी हे मान्य केलं की मनोज शिंदेचा सपोर्ट आहे म्हणून. त्यांनी बी मान्य केले, तिने पण मान्य केले. काय एक खाली मला हरवाच्या मागे लागलेली आहे, पण माझी निश्चित जीत 100% आहे माझी, याच्यामध्ये काय संशय नाही. म्हणजे तुमच्या होणाऱ्या या विजयामुळं म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पायाखालची वाळू सरकून गेलेली आहे आणि त्यांना आता काय दिसत नाही, खाली हार दिसत आहे. म्हणजे हे विरोधकांचाच हा प्रचार आहे असा विरोधाचा प्रचार चालू आहे. हे असं ना असा कुठल्या तरी आपल्याला याच्यामध्ये फसवायचा आणि माणिक पाटलाला हरवायचे मागला. पण माणिक पाटील चुकून कधी हारणार नाही. 1001% माणिक पाटील जिंकणारच आहे. हे मनोज शिंदेने आजूपर्यंत त्याचं त्यांनी चालू करावा जास्त प्रयत्न. गेले 5 वर्षे तुम्ही नगरसेवक नव्हताच, तरी सुद्धा ते तुम्ही तुमच्या प्रभागात 3-3 वर्ष आला नाही असं जे त्यांची बोंब आहे. नाही 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 नाही, हे सगळं खोटं आहे. सर्व म्हणजे तुम्ही तुमच्या मतदारसंघात लक्ष होतं. प्रॉपर्टी माझी नावावर आहे सगळी, काय दोघांच्या नावावर प्रॉपर्टी आहे. तो याचा संबंध काय, मी काय कुठे माझं पोट भरण्यासाठी कुठे जावं नाही का? चोर नाही मी काय चोर नाहीये. मी का चोर आहे का मी कुठे एरियामध्ये का चोरी करून गेलेला आहे का? मी नाही गेलेला आहे. नाही, पण आता तर तुम्हाला या मतदारसंघातनं उमेदवारी मिळाली ती शिवसेनेची. हो, शिवसेना. तुम्ही विजयी होणार हे बघूनच तुम्हाला 23 तारखेला समजेल ना तुमच्यात किती दम आहे, आमच्यामध्ये शिवसेनामध्ये किती आहे. आणि माझा शिंदे साहेबावर माझा पूर्ण भरोसा आहे आणि शिंदे साहेबांचा माझ्यावरती भरोसा आहे, म्हणून मला त्यांनी तिकीट दिला. हे ना 4थी वेळा तिकीट दिलेलं आहे. हे असे जर प्रकार वारंवार घडत राहिले तर तुम्ही एकूणच काय सांगाल? म्हणजे या संगीता पाटील यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की एकूणच या तुमच्या प्रचाराच्या मध्ये येऊ नका, की ही मानसिक शारीरिक मानसिक त्रास द्यायच्या मागे लागलेली आहे. आणि हा मानसिक त्रास तिला सांगतो मनोज शिंदे आणि ही मला त्रास देतो. ठीक, धन्यवाद. बरोबर आहे.